कदाचित यालाच म्हणतात एक ही मारा लेकिन सॉलिड मारा। उड्या पुढच्या बातमीकडे। मुंबई विमानतळावर सध्या अंमली पदार्थांच्या तस्करीची प्रकरणं वाढताना दिसतायत। केनियातल्या नैरोबीमधून शॅम्पूच्या बॉटलमध्ये लपून ड्रगची तस्करी करणाऱ्या एका महिलेला ताब्यात घेण्यात आलं। महत्त्वाचं म्हणजे शॅम्पूच्या बॉटल्समधून ही महिला तब्बल 20 कोटींच्या कोकेन ड्रगची तस्करी करत होती। पाहूया या संदर्भातला खास रिपोर्ट। शॅम्पूच्या बाटलीत कोकेन, मुंबईत 20 कोटींचं कोकेन जप्त। मुंबई एअरपोर्टवर DRIची कारवाई। मंडळी, ही शॅम्पूची बॉटल 20 कोटी रुपयांची आहे। तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण हे खरं आहे। पण यात शॅम्पू नाहीये, तर शॅम्पूऐवजी त्यात भरलंय कोकेन। आणि त्या कोकेनमुळेच शॅम्पूची बॉटल 20 कोटींची कोकेन बॉटल बनली आहे। पण ही बॉटल आणि ती घेऊन प्रवास करणारी महिला आता पोलिसांच्या ताब्यात आहे। मुंबई विमानतळावरती महसूल गुप्त वार्ता संचालनालय अर्थात DRIनं एका केनियाहून आलेल्या महिलेला अटक केली आहे। या महिलेकडे 2 शॅम्पूच्या बॉटल आढळून आल्या, ज्यात 2 किलो कोकेन DRIला मिळाले। याची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात 20 कोटी रुपये इतकी आहे। गेल्या काही महिन्यात मुंबई विमानतळावर मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ विरोधी कारवाया घडल्या। 14 जुलै 2024 2 कोटींचा गांजा जप्त। या प्रकरणात बँकॉकमधून गांजाची तस्करी करणाऱ्या महिलेला मुंबईत अटक करण्यात आली। 9 मे 2024 15 कोटींचं ड्रग्ज जप्त। या प्रकरणात एका परदेशी नागरिकानं 77 कॅप्सूल गिळल्या होत्या। शस्त्रक्रियेनंतर पोटातील कॅप्सूल्समधून 1.5 किलोचं ड्रग्ज जप्त करण्यात आलं। 20 मार्च 2024 100 कोटींचं कोकेन जप्त। मुंबई विमानतळावर 2 परदेशी नागरिकांकडून 9 किलो 800 ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आलं, ज्याची किंमत 100 कोटींच्या घरात होती। अंमली पदार्थांच्या तस्करीचे हे प्रकार नक्कीच चिंता वाढवणार आहे। भारतात ड्रग्जच्या आहारी जाणाऱ्यांचं प्रमाणही वाढत असल्याचं समोर येत आहे। त्यामुळे अशा प्रकारच्या तस्करीला आता आळा बसावा आणि तस्करी करणाऱ्यांवरही कठोरात कठोर कारवाई व्हावी हीच अपेक्षा। तरच आपली भावी पिढी अशा गोष्टींपासून दूर राहू शकेल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।